अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे गोड संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा। याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील। स्वामी भक्तांनो, स्वामींना एकच प्रार्थना करा, ज्यावेळी हरतो मी संकटांना तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनवून, जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनवून, जेव्हा वाहूला लागतो दुःखांचा वारा तेव्हा स्वामी तुम्हीच मला दाखवता निवारा, जेव्हा वाहता अश्रूंचे पाट तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट, जेव्हा पडतो खाली मी थकून रून तेव्हा हो तुम्हीच देता मला घेता मला मांडीवर उचलून, आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना, लक्षात ठेव किती मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मीच राहीन तुझ्या पाठी। असे स्वामी आपल्याला बोध देत असतात आणि मग आपल्या संकट थोडे कमी होत असतात। म्हणून स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून नक्की जळत असते। तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीही गर्व करू नका। बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात, हे लक्षात ठेवा। अडचणी आयुष्यात नव्हे तर त्या मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआपच मार्ग निघत जाईल। आणि जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे पण जिंकणे होय, असा त्याचा अर्थ तुम्ही होत असतो। म्हणून जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढेच करा, चुकाला तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका। यश प्राप्त करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ नक्कीच असली पाहिजे। खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत आणि आपला विजय हा नक्कीच होणार आहे आणि लवकरच होणार आहे। बघ, कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य हे पूर्णपणे वाढत जाते आणि मग आपल्याला नक्कीच आत्मविश्वास वाढत जातो। आणि ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाही त्यांच्याविषयी कधी दुःखी होऊ नका आणि रुसून फुगून बसू नका। दोष लपवला की तो मोठा होतो आणि नक्कीच तो कबूल केला की मग तो नाहीसा होत असतो। म्हणून मित्रांनो, देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावर सापडतात। केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान आपल्याला नक्कीच असायला हवं। म्हणून 100 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 99 लोकांपेक्षा वेगळं काहीतरी नक्कीच आपल्याला करावं लागणार आहे। आणि 9 गोष्टी स्वतःला बोलायच्या बंद नक्कीच करा। मी उद्यापासून सुरुवात करेन, ही त्याची चूक आहे, मी हे नाही करू शकणार, माझ्याकडे वेळ नाहीये, लोक नाव ठेवतील, मी थकलोय, मी मोटिवेटेड नाहीये आणि माझं नशीबच खराब आहे, कोणी मला सपोर्ट करत नाही। अशा गोष्टी तुम्ही अजिबात बोलू नका आणि अजिबात अशा गोष्टी मनामध्ये आणू नका। म्हणून आयुष्यात काही प्रसंग असे असतील आणि येतील की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसलो तरीही आपण चुकीचे ठरवलं जातो। मग प्रत्येक दिवशी एक नवीन गोष्ट करा, ज्याची तुम्हाला कायम भीती वाटते ती गोष्ट करा। आणि जगातला एक माणूस असा आहे जो तास सुट्टीचे दिवस न बघता आपल्यातील राबत राबत असतो, तो म्हणजे आपला शेतकरी राजा। आणि त्याच्याकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजे आणि कष्ट भरपूर आपण नक्कीच मनापासून केले पाहिजे, तरच आपले दिवस छान येतील आणि भरपूर काही आपल्याला जीवनात मिळेल। आणि असे जे कष्ट आपण मनापासून करत राहिले पाहिजे। जीवनात नाती तशीच अनेकदा असतात, पण ती जपणारी लोक फारच कमी असतात। किंमत त्याची करा जो पाठीमागेही तुमची किंमत ठेवतो। नकारात्मक परिस्थिती तुम्ही सकारात्मक राहिलेत तर यश हे तुमचेच आहे आणि तुम्ही ठरवून घेतले पाहिजे। म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात। म्हणून जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हरायचा प्रश्नच येत नाही। लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत, त्यांना जिंकून तुम्ही दाखवलं पाहिजे। पाण्याकडून तुम्ही काय शिकलं पाहिजे तर जोराच्या लाटेने कदाचित झुडूप विखुरली जात शकतात, पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते, त्यामुळे शांत तुम्ही राहायला शिकले पाहिजे। अशी एखादी जरी कला शिका जी तुमच्याकडे आहे, म्हणून लोक तुमच्याकडे वेडे होतील आणि तुमच्याकडे यायला तरसतील। म्हणून तशी कला तुम्ही जपायला शिका आणि तशा कला आत्मसात नक्कीच करा। यश मिळवण्यासाठी त्याग महत्वाचा आहे, जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर मग यश हे तुमचेच आहे आणि असे समजावे। म्हणून मित्रांनो, म्हणून यश मिळवण्यासाठी तुम्ही त्याग हा केलाच पाहिजे।
आयुष्यात कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा भंग होतात तेव्हा त्रास होतो, आणि जेव्हा काही गोष्टी अनपेक्षित होतात तेव्हा आनंद होत असतो. म्हणून जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आहे, आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास आहे. आणि तो आत्मविश्वास तुम्ही बळकट ठेवा. तुम्हाला आणि थांबवणारा या जन्मात कोणी जन्म घेणार नाही. म्हणून तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यात आहे, पण तुमचा भविष्यकाळ तुमच्या हातात आहे. जे आपल्याबद्दल गैरसमज करून घेतात त्यांना समजविण्यासाठी वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. आपल्या नियतीचे मालक बना, परंतु परिस्थितीचे गुलाम नक्कीच होऊ नका. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला, म्हणजे तुमचे आयुष्यही बदलेल. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. आणि ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका, कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचे उद्दिष्ट नक्कीच आहे, हे समजले पाहिजे. आणि जेव्हा कोणी पाय ओढणार असतं तेव्हा धावण्यातही मजा असते, आणि शेवटी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन केलेल्या गोष्टीचा विषयच वेगळा असतो, हे मात्र निश्चित असते. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला मत्सरी व लोक असणे हे धोकादायक आहे. हे तुमच्याकडे स्पर्धा म्हणून पाहतात, तर तुम्ही त्यांच्याकडे कुटुंब किंवा मित्र म्हणून पाहतात. त्यामुळे आपल्या आसपास योग्य सहकाऱ्यांचीच निवड करा. जीवनात 10 वेळा पराभव होऊन द्या, परंतु एकदाच असे जिंका की लोक तुम्हाला कायम लक्षात ठेवतील आणि लक्षात अजिबात तुमच्या जाऊ देणार नाही. म्हणून चुका नसताना सुद्धा निव्वळ वाद टाळण्याकरता मागितलेली माफी सुद्धा तुमच्या जीवनातील संयमाचे एक मोठे उदाहरण असतं. शेवट सुंदर कसा करायचा ते मावळत्या सूर्याकडून आपण शिकावं, आणि माणसाने ते नक्की शिकलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो करू शकतो तो करून मोकळा होतो, जो करू शकत नाही तो अकला शिकवत फिरतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही मृत्यूशीही लढू शकता, आणि नक्कीच तुम्ही मृत्यूलाही हरवू शकता. म्हणून तुमच्याकडे 5 छंद नक्कीच असायला हवेत. एक छंद तुमचा माइंडसेट चांगला ठेवण्यासाठी, मग एक छंद तुम्हाला नेहमी क्रिएटिव्ह ठेवण्यासाठी, एक छंद तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, एक छंद तुमचं ज्ञान अपडेट ठेवण्यासाठी, एक छंद तुम्हाला पैसे कमवून देण्यासाठी. असे 5 छंद ठेवा, तुम्हाला कोणाचीच गरज भासणार नाही. आणि सोडून द्यायला शिका. हा असंच वागला तो तसंच वागला, आणि हा असं बोलला याने विश्वासघात केला, त्याने धोका केला. अरे मित्रा, किती त्रास सहन करून घेशील? कोण कसं वागला या विचारात स्वप्नात व स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार कर, आणि आपण कुठे चुकलो याचा अभ्यास कर. त्याच्या चुका तिथे सोडून दे, आणि पुढच्या प्रवासाला नक्कीच तू सुरुवात कर. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, सगळीच कामं शक्तीने होत नाहीत, आणि काही ठिकाणी सहनशक्ती ही वापरावी लागत असते. म्हणून तुम्ही कोणत्याही क्षणी तुमच्याकडे सहनशक्ती ही असायला हवी. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, आणि राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट असं म्हणतात. आणि ते म्हणत असतात, म्हणून स्वप्न सांगायची नसतात, ती फक्त करून दाखवायची असतात, आणि बोलून दाखवायची नाही. बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय, कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं असतं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात, आणि आपण खरे बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो. म्हणून कारणे देणं बंद करा. आळस येत असेल तर लवकर झोपा. शरीर चांगले नसेल तर व्यायाम करा. वेळ नसेल तर फालतू ठिकाणी वेळ नका घालू. नॉलेज नसेल पुस्तके वाचा. पैसा नसेल खर्च कमी करा. कमवायला शिका. मित्रांनो, एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तोच दगड उचला आणि मधमाशीच्या पोळ्याला मारा. त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील, म्हणून पण तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील. दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक फक्त एवढा आहे की तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे. व एकीने राहा. यश हे बरोबर आपल्या मागे नक्कीच येईल, याचा विश्वास ठेवा. फरक पडतो जेव्हा आपल्याला आवडणारी व्यक्ती खूप लांब निघून जाते, आणि जेव्हा आपली काही चूक नसताना लोक आपल्यालाच बोलतात, आणि जेव्हा आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला नाही करता येत, जेव्हा खूप मेहनत घेऊन सुद्धा काहीच ठीक होत नाही, आणि जेव्हा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला चुकीचं ठरवलं जातं. हो, फरक पडतो. तुम्ही कितीही नाही बोलला तरी तो फरक पडत असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, नकारात्मक परिस्थिती तुम्ही सकारात्मक राहिलात तर यश हे तुमचे झाले आहे. म्हणून कधीही हार मानू नका. जे आवडतंय ना तेच करा. रिस्क घ्यायला शिका. कठोर मेहनत करा. अपयश पचवायची तयारी ठेवा. उत्तम प्रोडक्ट बनवा आणि महान लोकांच्या संपर्कात राहा. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहू नका आणि त्यांचं ऐकू नका. हुशार लोकांना जवळ करा आणि काहीतरी जगा.
वेगळं नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. कुणाला माहीत सुद्धा पडू देऊ नका की तुम्ही आतून तुटला आहात, नाहीतर लोक तुटलेल्या घरांच्या विटा सुद्धा उचलून घेऊन जातात. म्हणून माणसाला जेव्हा गरज पडते ना, तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीने बोलावतो. संयम हा खूप कडवट असतो, फक्त पण त्याचा फळ हा फार गोड असतं. माझं ते माझंच, पण भावाचं तेही माझं म्हणजे महाभारत आहे, हे लक्षात घ्या. आणि भावाचं ते भावाचंच आणि ना ते माझं तेही माझंच आणि म्हणजे रामायण आहे. म्हणून हे लक्षात घ्या, चमत्कार घडतो त्याच्या बाबतीत ज्याचा स्वतःवर विश्वास असतो आणि जे स्वतःवर स्वप्नांचा पाठलाग करत असतात. म्हणून जे शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत ते तुम्हाला बाबतीत एक ना एक दिवस नक्कीच घडेल. अशी गोष्ट नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायची. म्हणून मित्रांनो, काही लोक स्वतःच्या स्वभावाची तुलना नारळासोबत करतात आणि म्हणतात मी बाहेरून जरी कडक असलो तरी आतून मऊ आहे. परंतु काही नारळ आतून खवट असतात आणि म्हणून हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. खूप मोठे व्हा, अवघड जग जिंका, पण परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच जगात तुम्ही विसरू नका. म्हणून खूप गोड बोलणारी, अति नम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अति आदर सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक, धांबिक, आतल्या गाठीची, लवाड, बेसरकी आणि संधी साधू या विश्वासघाती असतात. म्हणून तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात. म्हणून या उलट जी माणसं अगदी तोंडाने आणि तोंडावर रागाने कडवट, टीकात्मक आणि जहरी फटकळ फक्त शब्द बोलतात आणि स्पष्ट बोलतात, त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्की चांगलं असतं आणि विश्वास करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरं मनमोकळी व विश्वासू असतात. आणि म्हणून जीवनात आपण बाकी काही शिको न शिको, पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे. आणि नक्की सगळी माणसं अशी नसतात. आपण काही वेगळ्या माणसांची गोष्ट करत आहोत. तुमचं जेवण हे तुम्ही औषध समजून घ्या, नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल. वयाच्या मध्ये प्रेशर असतं. एक चांगला जॉब शोधायचं, लग्न करायचं, नवीन जबाबदाऱ्या घेण्याचं, स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याचं, सेटल होण्याचं, त्यात अजून घरातील प्रॉब्लेम्स वगैरे असं खूप काही घडत असतं. पण थांबा, यात तुम्ही तुमचे स्वप्न विसरू नका, कारण तेच तुमचे ध्येय आहे हे कधीच विसरू नका. म्हणून 21 दिवस द्या स्वतःसाठी. विज्ञान सांगतं की तुम्हाला कोणतीही वाईट सवय सोडायची आणि मोडायची असेल किंवा चांगली सवय लावायची असेल तर ते काम सलग 21 दिवस करा. तुम्हाला जिमला जायचं असेल तर सतत 21 दिवस जिमला जा. जर रोज फास्ट फूड खाण्याची सवय मोडायची असेल तर सलग 21 दिवस ते खाऊ नका. रोज सकाळी लवकर उठून काम करायचं असेल तर सतत 21 दिवस उठून काम करा. अशा रीतीने तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवतील आणि अशा सवयी स्वतःला लावू शकता आणि ध्येयाच्या आड येणाऱ्या सर्व सवयी तुम्ही नक्कीच मोडू शकता. म्हणून जर पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमचे तत्व बदलण्यापेक्षा तुमच्या कामाची पद्धत नक्कीच बदला. कारण झाडे नेहमी आपली पानं बदलतात, मुळे नाही. म्हणून गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या. गाळ आपोआपच खाली बसतो हे मान्य करायला शिका. आणि तसेच जीवनात कितीही ताणतणाव असले तरी डोकं शांत ठेवा, मार्ग नक्कीच निघत असतो. आपले विचार सरळ असले ना, मग आयुष्यात येणारी वळणं कितीही वाकडी तिकडी असली तरी काही फरक आपल्याला पडणार नाही. हे आपण संयम केलं पाहिजे. आणि संयम ठेवा, कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते, हे लक्षात घ्या. नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जगण्याची पाहिजे. आणि एवढेच मात्र खरं आहे, जेव्हा स्वतःचे महत्त्व सांगायची गरज वाटू लागते तेव्हा समजून जा तुमचे काहीच महत्त्व राहिलेले नाहीये. आणि तुम्ही समजत बसू नका आणि समोरचा समजवणाराही नाही, हे समजून घ्या. शांत आणि आनंदी राहण्याची 6 तंत्रे आहेत. आणि शांत राहण्याचे तंत्र म्हणजे दररोज 5 मिनिटे ध्यान करा, सकाळची ताजी आणि स्वच्छ हवा घ्या, कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. आनंदी राहण्यासाठी तुमच्या आवडीनुसार काम करा आणि आरोग्यदायी अन्न खा. आणि भूतकाळाचा विचार अजिबात तुम्ही करू नका. काही माणसांना सवय असते हातात असलेला हिरा सोडून कोळशाकडे जाण्याची. म्हणून लोकांच्या आयुष्यात काय चाललंय हे आपण विचार करणं बंद करा. लोक आपल्याबद्दल काय बोलत असतील याचा विचार करणे बंद करा. आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांसोबत करणं बंद करा. आपल्याला पुढे काय करायचे आहे, आपले ध्येय काय आहेत, आपलं भविष्य कसं असायला पाहिजे याचा विचार करा. आणि तेव्हाच तुमचा पुढचा प्रवास सोपा होऊन जाईल. आणि बाकीच्या गोष्टी आणि त्या गोष्टींमध्ये आपली वेळ आणि मेहनत वाया तुम्ही घालवू नका, हे लक्षात घ्या. जबाबदारीने नातं टिकवा, जबाबदारीने ते जबरदस्तीने नका टिकू. म्हणून अपयशी लोकांचं 10 वाक्य आहेत. मी सोमवारपासून सुरुवात करेन असं तुम्ही बोलू नका.
ही माझी चूक नाही, मी नाही करू शकत, माझ्याकडे वेळ नाहीये, ती खूप नशिबान आहे, माझा मूड नाहीये आणि मी खूप थकलोय, मी मेहनत नाही घेऊ शकत, नेहमी माझ्यासोबत असंच घडतं, मला खूप कंटाळा आलाय, असे शब्द तुम्ही अजिबात तुमच्या तोंडातून बाहेर काढू नये. आणि यामुळे तुमचे डिप्रेशन आणि तुम्ही नकारात्मक बोलत असता. म्हणून मोठे ब्रँड वापरायचे ध्येय ठेवण्यापेक्षा मोठे ब्रँड बनायचे ध्येय नक्कीच तुम्ही ठेवले पाहिजे. मित्रांनो, चाणक्यांनी सांगितलेल्या या 4 गोष्टी बनवतील तुम्हाला भरपूर काही यशस्वी. आता मुदस्सी आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते आणि आहेत, आणि म्हणून मुदस्सी होते, आणि म्हणून आचार्य चाणक्य यांचे विचार अंगीकारून जीवनात यश नक्कीच मिळवता येतं. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये राजकारण, व्यवसाय आणि पैसा याविषयीचे ज्ञान अगदी अचूक दिलंय. यशस्वी होण्यासाठी मार्ग आचार्य चाणक्यांनी यशस्वी होण्याचे मार्ग दाखवले आहेत. त्यात त्यांनी 4 सवयींचा उल्लेख केलाय. म्हणून योग्य विचार, नेहमी योग्य विचार आचरण तुम्हाला दुःखातून बाहेर काढतील आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील, असं चाणक्य म्हणतात. भक्ती चाणक्य म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात ईश्वराची भक्ती केलीच पाहिजे, आणि त्यामुळे माणसाच्या आयुष्यात यशाचा मार्ग नक्कीच खुला होत असतो. म्हणून वाचन करा. नेहमी वाचन केल्याने तुम्ही तुमचे विचार करण्याची शक्यता वाढते, असं चाणक्य म्हणतात, आणि यामध्ये नियमितता असणे गरजेचे असते, असं चाणक्य म्हणत असतात. नवीन योजना तुम्हाला यशाचा मार्ग दाखवतील, असं चाणक्य म्हणतात, आणि तुमच्या वैचारिक क्षमतेला योग्य दिशा देण्याचे काम तुमच्या योजनेतून होत असते, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि शेवटी म्हणजे दानधर्म. नेहमी दानधर्म करणारा व्यक्ती हे आनंदी असतो, असं चाणक्य म्हणतात. तुमच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मन मोठं ठेवावं, असंही ते म्हणतात. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा आपल्याला फरक पडायचा बंद होतो तेव्हा समोरच्याला फरक पडायचा चालू होत असतो. आणि लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीचा राहत नाही. म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्या, कौतुक किती करायचं जेवढं करा, पण अपमान विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे, आणि जे प्रत्येक जण संधी मिळाली तर आल्यावर व्याजासह नक्कीच फेडत असतो. म्हणून वय सारखं असू शकतं, अनुभव नाही, हे लक्षात घ्या. आणि अपेक्षा करणं चुकीचं नसतं, चुकीचं असतं ते चुकीच्या माणसांकडून अपेक्षा करणं. म्हणून भरपूर काही तुम्ही यश मिळवण्यासाठी तुम्ही नियम जपले पाहिजे. यशस्वी कसे व्हायचे ते शिका. लोकप्रिय प्रेरक वक्ता यांच्याकडून तुम्ही ते शिकले पाहिजे, आणि त्यांच्या टिप्स तुम्ही नक्कीच आपल्या आयुष्यात लागू केल्या पाहिजे. समस्यांना घाबरू नका. यश मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या समस्यांपासून घाबरणे बंद थांबावे लागेल आणि आत्मविश्वास मिळवा. संदीप माहेश्वरीच्या मते समस्यांना तोंड देऊन तुम्ही अनुभव मिळवता, आणि हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. आणि आव्हाने साहसी मानून त्यांना सामोरे जा. आणि जीवनातील साहसाचा घटक तुम्हाला अपयशामुळे आलेल्या व निराशेच्या बळी होऊ देणार नाही. आणि प्रत्येक टप्प्याचा आनंद घ्या. काही कामात अपयश आले तर निराश होण्याची गरज नाही. यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रत्येक टप्प्यातून हे जावे लागेल, आणि वाढीच्या संधी शोधत राहा. लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहण्याची सवय आणि गरज नाही. जोपर्यंत तुम्ही पुढे जाण्यासाठी संधी शोधत राहाल तोपर्यंत तुम्ही यशस्वी होण्यासाठी पात्र असाल, हे लक्षात घ्या. म्हणून शिकत राहणे महत्त्वाचे आहे. म्हणून यांच्या मते यश मिळवण्यासाठी नेहमी शिकत राहणे खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणून आनंदाने प्रयत्न करा. कोणतेही ध्येय हे साध्य करण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांमागे आनंदाची भावना दडलेली असायला हवी, तरच तुम्हाला यश हे पूर्णपणे मिळेल. आणि काही लोकांच्या नशिबात नात्यांची सुख जरा कमीच असते. आयुष्यातला आजूबाजूला नात्यांचा पसारा असो, पण आपले मात्र कोणीच नसते. ना कोणावर अधिकार दाखवता येतो, ना मनातले सगळे तुम्हाला बोलता येतं. म्हणून बदलण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. तुम्ही 30व्या वर्षी सुरुवात करू शकता, 35व्या वर्षी अपयशी होऊ शकता, 36व्या वर्षी पुन्हा सुरुवात करू शकता, जुन्या चुका दुरुस्त करू शकता. आणि म्हणून जर प्रयत्न सोडले नाही तर मग तुम्ही काहीही करू शकता. म्हणून गोष्टी लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे, आणि तसं वाचलं सुद्धा पाहिजे. आता मग ही कथा एक मेंढाळाच्या त्यांच्या स्वप्नांच्या शोधात असल्याबद्दलची आहे. ही कथा आपल्याला नशिबी आणि चिकाटी आणि अंतःकरणांचे अनुसरण करण्याच्या जादूबद्दल शिकवत देते. आणि ही कथा तुम्ही ऐका. मानवतेच्या उत्क्रांतीचा प्रवास हा जगावरील आपला प्रभाव आणि आपल्याला अस्तित्वाला आकार देणाऱ्या क्लिष्ट शक्तींना शोध घेणे याबद्दल तुम्ही नक्कीच वाचले पाहिजे, आणि ते तुम्ही अंगीकारले पाहिजे, एवढं लक्षात घ्या. म्हणून वेळेनं दाखवलं, काळाने शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं, माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले, त्यापेक्षा मोठा गुरु या जगात कोणी नाही. माणसं बदलत नसतात,
कालांतराने ती मुळात कशी आहेत हे आपल्याला कळायला लागते. म्हणून आपल्याला वाटतं की माणसंही बदलत आहेत. म्हणून तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत असलेल्या खास व्यक्तीला तुम्ही नक्कीच आभार मानले पाहिजे आणि त्याचे धन्यवाद नक्कीच केले पाहिजे. म्हणून वाईट माणसे प्रत्येकाचे आयुष्य देतात, पण हीच माणसे एक चांगला धडा सुद्धा आपल्याला शिकवून जात असतात. समाधानी राहणं हे जगातील सर्वात मोठं सुख आहे, कारण तो समाधानी आहे तोच व्यक्ती सुखी आहे आणि समाधानी आणि अगदी आनंदी आहे. होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज आपल्याला लागत असतं. म्हणून विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनत असते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर ती कमजोरी बनत असते. म्हणून दाटलेले ढग सहज मोकळे होऊ शकतात, पण दाटलेली मनं सहजासहजी मोकळी होत नाही, हे लक्षात घ्यायला हवं. जे लोक आपले विचार पद्धती नाही बदलू शकत ते काहीच बदलू शकत नाही, हे लक्षात घ्या. काहींना भीती आहे की देव बघतोय, तर काहींना विश्वास आहे की देव बघतोय, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही विचार कसा करताय आणि कोणाला कसं बोलताय त्यावर हे अवलंबून असतं की अगदी सरळ मार्गी असणं हे एका प्रकारचे पापच आहे. हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण नक्कीच बनत असते आणि अगदी सरळ मार्गे असणे म्हणून तुम्ही काहीतरी वेगळ्या मार्गाला असायला हवे. आणि आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते. म्हणून ज्याप्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात, त्याप्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते. म्हणूनच मनाचे लाड कमी करा व त्याला सतत लगाम घाला. स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा. गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत. स्वतःचा विकास करा, ध्यानात ठेवा. तुम्हाला भरपूर काही मिळणार आहे आणि धर्म म्हणजे मानवी अंतःकरणाचे विकासाचे फळ आहे. मग वास्तव धर्माच्या प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतःकरण आहे आणि हे समजून घ्यायला शिका. दैव नावाची कोणतीही गोष्ट नाही. आपल्याला जबरदस्तीने काही करावयास भाग पडेल अशी कोणतीही गोष्ट या जगात नाहीये, हे लक्षात घ्या. पण असंही नाहीये की देव तुमच्या सोबत नाहीये. देव तुमच्या सोबत असेलच, फक्त तुम्ही देव मानायला शिकलं पाहिजे. आणि यशाच्या पायऱ्या चढत असताना नक्कीच मागे राहणाऱ्या लोकांशी चांगला व्यवहार करा, कारण खाली उतरताना ही सगळे भेटणारच असतात आणि हे लक्षात घ्या. म्हणून अशा माणसांबरोबर राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयांबद्दल बोलतात. अशा बरोबर नको की जे इतर माणसांबद्दल बोलत असतात. म्हणून श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे व्यक्तिमत्व असतं. नात्यांचा कधी गैरवापर करू नका. चांगली माणसं आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाहीत, हे लक्षात घ्या. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. आणि आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. म्हणून काही गोष्टी आयुष्य बदलून टाकलात आणि टाकताला मिळाल्या तरी आणि नाही मिळाल्या तरी एक काम करताना एकच काम करा. म्हणून आपले सर्वस्व हे त्यात अर्पण करा. इतर सगळं विसरून जा आणि फक्त त्या कामाकडे तुम्ही लक्ष द्या. खडतड परिस्थिती ही त्याग व कष्टाच्या भोगातून शहाणपण आणि जबाबदारी शिकून जात असते. म्हणून दाटलेले ढग सहज मोकळे होऊ शकतात, पण दाटलेले मन सहजासहजी मोकळे होत नसते. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारखा प्रेमळ माणसाची साथ मला नक्कीच हवी आणि ती साथ तुम्ही शेवटपर्यंत द्याल अशी मी आशा बाळगतो. म्हणून कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड मोठा डोंगर उचलावा लागतो आणि तरच ते पूर्ण होत असते. म्हणून मला खात्री आहे की जोपर्यंत एखाद्याने अपयशाची कडू गोळी चाकली नाही, तोपर्यंत त्याला यशाच्या महत्वाकांक्षा असू शकत नाही. म्हणून कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी होतो आणि याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. म्हणून तुम्ही वाघासारखे बना, म्हणजे तुम्हाला वाट्याला कोणीही जाणार नाही. आणि सावलीची किंमत जाणून घ्यायची असेल तर उन्हातच जावे लागेल. ओरडल्याने ओरडणे बंद होत नाही, तर शांत राहिल्याने मात्र ते नक्कीच होते. म्हणून संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात नक्कीच असतं. म्हणून समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच जीवनात सोडत नाही, हे लक्षात घ्या. आणि मोठी स्वप्न पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात आणि उतरवत असतात. म्हणून बदलण्याची संधी नेहमी असते, पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला पाहिजे का हे तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे. आणि तो वेळ काढूनच तुम्ही नक्कीच जगले पाहिजे. आणि वेळ काढून जगाल तर भरपूर गोष्टी तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही अगदी सरळ मार्गी होऊन जाल आणि भरपूर चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत जातील. आणि जे हरवले आहेत ते शोधल्यावर पण मिळतील, पण जे बदललेले आहेत ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, सवयी मात्र नक्कीच बदलू शकता आणि त्या बदलल्या पाहिजेत. आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटंसं आसू नक्कीच असेल आणि तर चेहरा सुंदर
म्हणून आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर असतात. जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार नक्कीच करा. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अपयश बसविण्यास नक्कीच तुम्ही शिकले पाहिजे. आणि कोणतेही उद्दिष्ट मेहनतीशिवाय साध्य होत नाही आणि अजिबात होणारही नाही. म्हणून जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहायला तुम्ही शिकलं पाहिजे. एखादं एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही, हेही लक्षात घ्यायला शिका. आणि समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा हा नक्कीच लागत असतो. आणि मित्रांनो, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आयुष्यात भरपूर गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. म्हणून स्वतःचे निर्णय स्वतःच घेण्याची तुम्ही पुढे झाले पाहिजे. आणि स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः घेतले पाहिजे. यावरून तुमची स्मरणशक्ती वाढत असते आणि तुमच्यामधला आत्मविश्वासही भरपूर काही प्रमाणात वाढत असतो. म्हणून कोणतेही स्वप्न तुम्ही बघत असाल ना, ते स्वतःचं पूर्ण तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आणि मन सर्व काही आहे, जे विचार करता ते तुम्ही बनत असता, एवढं लक्षात ठेवा. किती विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतच असतो, पण श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य किती विपरीत परिस्थितीतून खचून यश नक्कीच ते ओढून आणत असतो आणि तो यश मिळवतो. हे लक्षात घ्या. वेळ वाया घालवू नका. व्यायामासाठी जिमवर जाताना मेकअप करण्याची गरज नाही. वारंवार फेसबुक पेजचे रिफ्रेश करणे गरज नाही. वारंवार तुम्ही फोनचा वापर करू नका. आणि आयुष्यात भरपूर काही तुम्हाला करण्याची संधी आहे, त्याकडे लक्ष द्या. आणि या गोष्टींपासून तुम्ही दूर लवकरच गेलं पाहिजे. अडचणींच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास असतो, जो मंद हास्य सरकेरीत करीत असतो आणि तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल, फक्त तो चिंता करू नकोस, असं तो म्हणत असतो. म्हणून तुम्ही कितीही हुशार असाल, तर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल, तर तुमच्या हुकुमशाहीचा आणि हुशारीचा काहीच उपयोग होत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता, तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येत असते. म्हणून दुधावरची साय खाऊन मालकाच्या अंगावर धावून जाणाऱ्या मांजरीची स्थान घरात, परंतु अर्ध्या भाकरीवर घराची सुरक्षा करणारे श्वानही ते स्थान दारात असते. म्हणून प्रामाणिकपणाचे हेच तर फळ असते, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी लोक व परवडतात, पण आपलेपणाचा दिखावे करणारी लोक जास्त जीवनामध्ये घातक असतात. जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही कोणावर रुसू नका. सगळ्यांशी प्रेमाने बोललं पाहिजे. घड्याळ बंद ठेवल्याने घड्याळ थांबत वेळ नाही आणि खोटं लपवल्याने खोटं लपतं सत्य नाही. समुद्र ओलांडताना ओलांडायचा असेल तर फक्त किनाऱ्यावर उभं राहून पाण्याकडे पाहून आणि पाहत राहणं पुरेसं नसतं. तुम्हाला ती प्रक्रिया स्वतःहून करायला लागेल आणि हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत पडू नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात काढतील. आणि हे लक्षात घ्या. म्हणून केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. लोक बदलत नसतात, आपण त्यांना उशिरा ओळखत असतो. म्हणून आपण माणसं ओळखायला उशीर करतो आणि तोपर्यंत आपण आपल्या आयुष्याचं खूप नुकसान करून बदलेलो असतो. आणि म्हणून हक्क गाजवण्याच्या अगोदर त्या नात्याची कर्तृत्व आणि कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे. तेव्हा त्या हक्काला किंमत नक्कीच राहते. आणि कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते, हे लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक जण आपापल्या त्यांच्या गरजेनुसार महत्त्व देत असतो आणि आपला भ्रम असतो त्यांच्यासाठी आपण खूप खास आहोत. पण जग गरजेच्या नियमानुसार चालत असते. थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते, उन्हाळ्यात त्याचा सूर्याचा तिरस्कार केला जातो. आणि तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईल. म्हणून हातातले गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. आणि लक्षात तुम्ही ठेवायला शिका. म्हणून आजचा सुविचार आहे की तुम्ही असं जगलं पाहिजे की सर्वांनी तुमचं नाव काढलं पाहिजे. आणि चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधी चांगलं असतं आणि आपल्याला त्यांच्या मागून भरपूर काही फायदा होत असतो. म्हणून एक सत्य जाणून घ्या. वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते. पण वाईट वेळेतही ती जी व्यक्ती आपल्याला बरोबर सावलीसारखी उभी असते ना, ती व्यक्ती खरोखर आपली हक्काची असते. आणि ते तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कोणी कुणाचं नसतं. सगळं जग फक्त सोबतच असल्याचा दिखावा करत असतं. म्हणून ते तुम्ही त्या लक्षातही आलं पाहिजे. आणि जेव्हा आपण लोकांना वेळ देत असतो तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण नेहमी फ्री असतो,
पण त्यांना ते कळत नाही की आपण फक्त त्यांच्यासाठी वेळ काढत आहोत आणि त्यांना नक्कीच कळलं पाहिजे. तरी तुम्ही जर आयुष्यातून वेळ काढून स्वामींची भक्ती केली आणि स्वामींचे नामस्मरण केलं तर तुम्हालाही स्वामींचा भरपूर काही चमत्कार स्वामींचा येईल आणि स्वामी ते दाखवतीलही व लीला दाखवतील. म्हणून स्वामींवर विश्वास तुमचा पूर्णपणे असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. याने स्वामी तुमच्यावर कृपा करतील आणि लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल आणि तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती चांगली बातमी घेऊन येईल. म्हणून तुम्ही यावर विश्वास ठेवा आणि विश्वासच तुम्हाला या जीवनामध्ये भरपूर काही मिळवून देऊ शकतो. जो विश्वास तुम्ही प्रामाणिकपणे ठेवत असता आणि प्रामाणिकपणे ठेवलेला विश्वासच जीवनामध्ये चमत्कार घडून आणत असतो. म्हणून चमत्कार इथूनच घडत असतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.